ए पोरी, मला पैसे काढून देते का ग? देते की. या बया, कमालच झाली. ह्या कोकड्यातनं पैसे निघतात म्हणजे. अहो सोपं आहे, खिडकी पुढे ताटकळत उभा राहण्यापेक्षा ते खोकडं बरं आहे की. तर आम्हाला म्हाताऱ्यासनी काय कळतंय ग ह्यातलं? थांबा मी दाखवते. हा तुमचं कार्ड द्या. हे कार्ड असं इथं आत टाकायचं. किती पैसे पाहिजेत ते टाकायचं. किती पाहिजेत? 2000. मग तुमचा पिन टाकायचा. तुमचा पिन हे काय लेकाने देऊन दिलंय ग? अहो असं दाखवायचं नसतो कुणाला. तुम्ही टाका. तूच टाक. बरं, आता हे बटन दाबायचं. आणि मग पैसे येतात. ठीक. बरं झालं बाया तू भेटलीस. जा नाही मळाई, तुझं कल्याण करू दे. लगीन झालं नाही? मग तुला तुझ्या मनासारखं पोरग लवकरच भेटू द्या. बरं बरं, आता एक काम करा. उगाच हातात पैसे घेऊन बाहेर जाऊ नका. कुठला तरी भुलटा चोर यायचा आणि डल्ला मारायचा पैशावर. आपण एवढं मरमर मारायचं आणि कुणीतरी येऊन हे पैशावर डल्ला मारून जायचं. जाते मी. रे बोल. अगं दिदे कुठं आहे तू? अगं कवा धरणं वाट बघते मी तुझी. आज काय बी करून कॉलेजची फी भरायची आहे बघ. आणि आज फी नाही ना भरली तर माझं ऍडमिशन गेलंच म्हणून समज. अगं हो हो हो, जरा दमदार की. हे काय ATM ला झाले पैसे काढायला. तू एक काम कर, डबा घेऊन ये आणि पैसे घेऊन जा. बरोबर येते की. आणि दिदे ऐक की, मला ना जरा वर 200 रुपये लागत होते का? हो देते. ओकेच मग आली बघ लगे डबा घेऊन. काय झालं? आवाजी तू चोर, माझा पगार चोर पळून गेला. आता ग बाया, अगं तू मला सांगत होतीस चोर तुझंच पैसे घेऊन गेला हो. आहे का बरं? अगं बघत काय बसलीस? जा की त्या चोराच्या माग. चोर 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 थांब. हे चोर थांब. अरे वाह 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 वाह, असं झालाय माझा पगार. खा समोसे व्हायच्या आधी कार. अरे घे 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 घे. बऱ्याच दिवसापासून समोसे खाण्याची इच्छा होती, पण आपली सर्व्हिस राहिली आहे 2 वर्ष. म्हटलं आता करूया एन्जॉय. घ्या घ्या. ओ वलप, आधी BP शुगरच्या गोळ्या खा, मग समोसा खा. असं म्हणताय काय? हे घ्या. हे काय करताय? म्हणजे समोस्याला दुःख व्हायला नको की माझ्या आधी गोळ्या का खाल्ल्या म्हणून. ए बबरू, अरे वाचव आमची आबरू. ते दार वेळेत दुरुस्त कर आणि मंजूनं सांगितलंय ना तसं नीट कर. जवळ हाय बबरू तवर जाणार ना अब्रू. अगं भारती, तुला काय भरती आली की काय? बाई 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 बाई, देवा, बाईच्या जन्मानं काय करावं? बडबड आणि गडबड कमी करावी. अहो साहेब, ती काय बाईच्या जन्माला चुकली वय? ए बाबा थांब.
अरे देवा, 4 कारली घेतली होती, 1 कारलं कुठे आहे? अहो मॅडम, हे काय तिथं टेबला खाली. अहो तिकडे कुठे शोधताय, इकडे कारलंय. तुमचं ना एक अवघडच आहे मॅडम. हे घ्या कारलं. थँक्यू. हा, आणि ते हातातले समोसे खाऊन टाका, नाही तर साहेब आलं ना तुम्हाला समोसे नाही ओरडा खावा लागेल. ओ गोलप, यो पुण्यांदा जेल मधून बाहेर आलाय बघा. चल आजो. ए आवरा आता, साहेबांनी येऊन वद्दी चढवले असलं अंगावर. मोठ्या सुट्टीनंतर साहेब येत आहेत. साहेब याच्यात सगळे हजर हो पटकन. बोला, काय झालंय? चोरी झाली कधी, कुठं आणि कशी? मगाशी. राजवाड्याजवळ एटीएम आहे ना, तिथं मी एटीएम मधनं पैसे काढून बाहेर आले आणि चोराने हिसकावून घेऊन पळून गेला. किती पैसे होतं? अहो अख्खा पगार होता ना घोलप काका. म्हणजे तू अशी कशी ग? म्हणजे तू अहो घोलप काका, मी एटीएमच्या बाहेर उभी होते. एका आजीला मदत बी केली, तिला सांगितलं पैसे नीट जपून ठेव. मग तेवढ्यात आमरीचा फोन आला म्हणून बाहेर बोलायला गेले आणि तेवढ्यात संधी साधली चोरानं आणि माझे पैसे उडवले. माझा सगळा पगार गेला. वाघमारे, माझ्या केबिन मध्ये या. येस सर. सर आत येऊ? या. वाघमारे, पोलिसांच्या हातून पैसे चोरून चोर पळून जातो, याचा अर्थ काय? सर ते वर्दीवर नव्हते ना. घोलप काका, दीदी कुठे आहे? शट अप. पोलीस युनिफॉर्म मध्ये असो किंवा नसो, पोलिसांनी अलर्टच असलं पाहिजे, हो की नाही? येस सर. मग तुम्ही त्याला पकडायला का नाही धावलात? एक काम धड जमत नाही तुम्हाला? येस सर. नो सर, सॉरी सर. जॉबला लागल्यापासून आतापर्यंत एक FIR नीट लिहिता आली नाही तुम्हाला. साधी तक्रार नोंदवून घेता येत नाही. साधा पंचनामा करता येत नाही तुम्हाला. कशाचा पगार घेता? मजा मारायचा. तुम्ही अनुकंपा तत्वावर भरती झालात ना? येस सर. तरीच वडील गेल्यावर त्यांची नोकरी आपोआप मिळालीये. कशी किंमत असेल तुम्हाला? फुकट तर मिळालंय ना. याच्यासाठी थोडी अंग मेहनत घेतली असतीत ना तर ही परिस्थिती नसती. आयतं मिळालंय म्हणून किंमत नाहीये त्याची तुम्हाला. नाही सर, मी पळाले होते त्याच्या माग. बस. माझ्या बोलण्याचा राग येत असेल ना तुम्हाला? नाही सर. काय नाही सर, आला पाहिजे त्यासाठीच बोलतोय मी. पास करा. अहो बास, थांबवा. हेच करत राहिलं ना माझं ऑफिस उद्ध्वस्त करून टाकाल. जा, तो चोर कसा पकडायचा ते पहा आधी. निघा. येस सर. वाघमारे, सॉरी सर. तू का आलीस?
साहेब जे तुझं कौतुक करत होते ना आतमध्ये तेव्हा आले. समजा कौतुक ऐकलं मी तुझं. नाही ग, माझंच चुकलं. चल. दिदे, अगं ज्या गोष्टी आपल्या लिमिटमध्ये नाही आहेत त्या का कराव्यात ग माणसानं? अगं तुझ्यासारख्या हुशार पोरीचा असा अपमान झालेला मला खरंच नाही सहन होते ग. तुझी चूक ना फक्त एक झाली बघ, की पप्पा गेल्यावर तुम्ही नोकरी स्वीकारलीस. तुला नव्हती करायची ना ग पोलिसाची नोकरी. अगं मग कशाला हे सगळं अंगावर घेतलंस तू? असं नाही आमरे, मी जरी नोकरी केली नसती तर आपलं घर कसं चाललं असतं? पप्पांच्या अचानक जाण्यानं मला एक जबाबदारी घ्यावीच लागली ना. आणि हे बघ, माझ्यामुळे कुणाचं बी नुकसान झालेलं मला चालणार नाही. मग भले मला किती बी त्रास होईल. बरं ठीक आहे, पण तू बोलवलं होतंस ना ते कॉलेजच्या फीचं? नाही ग. नाही ग म्हणजे? आज नाही जमलं, पर मी बघते की काहीतरी. अगं पण आज तुझा पगार होणार होता ना, लेट होणार आहे का? अगं तेच तर, काढला होता पगार ATM मधनं. मग एका चोरट्यानं हातातनं खेचून नेला. म्हणजे साहेब तुझ्या पगारच्या चोरीविषयी बोलत होते? अगं मग आता माझ्या कॉलेजच्या फीचं कसं होणार, घर खर्चाचं कसं होणार? बघते मी, काहीतरी करावं तर लागलंच. पण तू काळजी करू नको, तू कॉलेजला पोच, मी पैशाचा बंदोबस्त करते. आणि आईला जाऊन काय सांगू नको यातलं. अगं आईचं ठीक आहे, पण त्या बाईचं काय? अगं पैसे नाहीत कळलं ती गप्प बसणार आहे का? काहीतरी मार्ग निघेल. तू आता जा, हा, कॉलेजला उशीर करू नको. ठीक आहे, येते मी. आणि योग्य डबा सगळा खाऊन टाक. आता काय बी करून या चोराला शोधावंच लागते. आली बघ, आली बघ. चमक चाललं. आते का चमक चलो, चमक चलो. मार शिट्टी. अरे मान ना. हवा गेली काय? तायडे क्लिप दे ग. आज कार्यक्रमच फिक्स करतो याचा. आता तोंड कायमचं पण ठेवायचं काय? आता शिट्टी फक्त कुकर मारणार. कोण मारणार? कोण मारणार? आणि इथनं पुढं यानंच काय कुणी बी असलं काय केलं तर त्याचा कार्यक्रम असाच फिक्स करायचा. अशांच्या मुसक्या आवळायला कुणाची बी वाट बघायची नाही. दादा तुझं नाव काय रे? पानपासून महाबळेश्वर पर्यंत, पाटणपासून फलटण पर्यंत अख्ख्या साताऱ्या जिल्ह्यात एकच नाव चालतं, सत्य. रमीच्या खेळात पत्त्याचा आणि साताऱ्यात सत्याचा. नादच करायचा नाही, नादच करायचा नाही तर. अरे सत्य म्हणजे आग आहे, या साताऱ्याचा वाघ आहे. त्याबी कुठल्या माणसाला गरज असेल का नाही, सत्य त्याचं सोल्युशन आहे. गरीबाला कुणी वाली नाही असं म्हणतात, पण आमच्या इथं गरीबाला वाली एकच, सत्या. सत्याकडे काय काम असेल तर पहिल्या बलमाला भेटायला. बलमा मीच
बळवंत लक्ष्मण माने, बळवंतचा ब, लक्ष्मणचा ल, मानेंचा मा, ब ल मा. लक्षात राहील, डोक्यात चेव करून ठेवायची. तसं बघायला गेलं सत्य सगळं मीच बघू. तसं म्हणा गेलं त्याचा पिय पण आहे, जवळचा दोस्त पण आहे. हा, पण एक आहे, कामात दुसरी आणत नाही, दुसरीत काम आणत नाही. चला येऊ का? काय अडचण वाटली एक फोन टाका मला, 0 मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू टाकू. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. काय सत्य? सत्य 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 कुठं आहे? रोज पैसे द्यायला नवीन नाटकी करतोय आणि तो नोटांना वारा घेत फिरतोस. दादा तुमच्याकडेच येणार होतो मी आता. व्याजानं पैसे घेतोयस आणि जुगार घेतोस व्हय? माझं पैसे व्याजासकट आत्ताच्या आत्ता द्यायचाल. दादा आता नाही तो पैसे, नंतर देतो की. नाहीत पैसे? पैसे नाही, आता काय करू मी? अगं आपण पकडू की त्याला? अहो गेला तो पळून. अगं तू एक विचारतीयस, आपण पोलीस आहे, पोलीस. मंजू, बाईच्या जन्माला आल्यावर अशी काळजी करू नये. आपले टिप्पर आहेत, अशी अशी माहिती शोधून काढतील बघ. कुठं गेली चोरीला? गेंडामाळावर ना. अहो तुम्हाला नाही हो, तिला विचारते. राजवाड्याव. कशी गेली चोरीला? ओ तुम्हाला विचारते. आकाशवाणी केंद्रावरती गेलो होतो मुलाखतीला, तिथनच गाडी चोरीला गेली. मंजू तू काळजी करू नगस, आपण शोधू त्या चोराला. आणि माझी गाडी? अहो ती पण शोधू, आमचं कामच आहे ते. अवघडे अवघडे सांगत्या तुझ अवघड. आज कोर्टात तुला 1 वर्ष शिक्षा होणार. काय होते का बघा ना. 50,000 लागतील. साहेब माझं काम होत असेल ना तर 50 काय 70 देईल, पण काम झालं पाहिजे. खरं काळजी करू नको, आजच तुला जामीन देतो. चल कोर्टात चल. पण साहेब सोडणार होतात ना मला. अरे जरा दामानं घे, जज काय माझा सासरा आहे दिसले. याला चल 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 चल. लका 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 लका, आज अख्खं कास पटार फुलासकट इकडे आल्या का वाटतंय. हा थोडं थांबा की, ठोसेकरचा धबधबा पण दाखवते. काय का म्हणजे असं तोंड का पाडलेस तू? मॅडम अहो त्यांचा पगार चोराने चोरला. ए गप्तो का रे लुबरिया? अशी लढतीस काय तू? म्हणजे तू काही टेन्शन घेऊ नकोस, आपण आत्ता पकडू त्याला. ओके पण कसं शोधणार त्याला? अगं हे बुरटे कुठल्या गल्लीत गावत्यात ना, हे या प्रियाला चांगलंच माहितीये. 1 मिनिट. कदम. हा हॅलो कदम, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवते, तिथे पोचा आणि त्या एरियातल्या सगळ्या बुरट्यांना उचला. पहिला तो सायरन बंद कर तुझा, पैसे काढा नाहीतर कार्यक्रम फिक्स आहे तुझा. दादा दादा नाहीत पैसे माझ्याकडे. नाहीत पैसे? मग अशी काय एकदम होतो तुझा. दादा अयो पैसे काढतात. दादा राहू दे ना दादा. अरे दादा राहू दे तेवढे ते तर. दादा दादा राहू दे रे. सोन्याची अंगठी कुठनं चोरली? दादा नकली नाही. उरलेलं व्याजाचा पैसा 2 दिवसात परत द्यायचा. होय दादा, नाहीतर सिव्हिलला भरती करतो तुला.
ए हा दादा देतो ना आता 2 दिवसात. इकडे बापाला दवाखान्यात घेऊन जा. खोकून खोकून सापळा झालाय त्याचा. ह्या पैशाचा जर जुगार खेळलास ना तर कार्यक्रम फिक्स आहे तुझा. काळजी घे बापाची. आपण फायदा घेतो पण कुणाचा गैरफायदा घेत नाही. सलमा म्हणजे तुझे पैसे ना ह्याच्यातलेच कोणीतरी चोरले. नीट बघ एकदा. हा होता का? हा पण इच्छा लवकर. हा होता म्हणजे हा होता का ग? नाही. ईशान्या तू कुठे चालणार रे? सोडाय चाललंय. सोडाय चाललंय? तोंड दाखव. हात खाली का? हात खाली का? तू तोंड दाखव. म्हणजे हा होता का ग? यानंच चोरलेत माझे पैसे. त्यानेच चोरले? येते इथे ये. आत्ताच्या आत्ता पैसे काढ मॅडमचे. मॅडम नाही माझ्याकडे. सगळं पैसे तर सत्याने घेतल्यात. नुसतं चोपताय मला. कोण सत्या? काय चाललंय? ऍक्च्युली आपल्या मंजूचे पैसे ना ह्यांनी चोरले आणि त्यांना मी पकडून आणले सर. आणि आता तो म्हणतोय की त्यांनी पैसे कोणाला तरी दिलेत. ओके लिसन केअरफुली. वाघमारेंची केस आहे ना ती त्यांनाच हँडल करू द्या. येस सर. तुम्ही काय करता इथे? सॉरी सर. मिस वाघमारे तुम्हाला कुठलंच काम नीट करता येणार नाही का हो? आता या चोराला घेऊन जा आणि तो जो कोणी आहे ना ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला इथं आणा आणि सोबत तुमचा पगारही घेऊन या. हे तू इकडे. नाही जाऊ दे की मी इनोसंट आहे. इकडे ये. जाऊ दे साहेब गरीब आहे. इकडे इकडे इकडे. हे बघ त्या मॅडम बरोबर जायचं. आता जो कोणी आहे ना ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला इथं घेऊन यायचं. आणि बघ परत जर का चोरी केली ना तर 4-5 वर्षासाठी आतमध्ये टाकेन. चल. मी साहेब. चला मॅडम. खांदा काढता का आता बाजूला. मॅडम मला माफ करा बर का. म्हणजे तुम्ही पोलीस आहे मला माहितच नव्हतं. तुमच्याकडे बघून वाटत नाही ना तुम्ही पोलीस आहे. चालायचं. अहो मी वर्दीत नव्हते ना. असं बी वर्दीचं तुमच्यावर उपकारच आहेत बरं का मॅडम. नाहीतर असं बी तुम्ही पोलीस वाटतच नाहीत. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? सॉरी मॅडम. हो मी चोर नाही मॅडम. मग कोण आहे? मजबूर. होय गरजवंत मॅडम. भावाचं शिक्षण बहिणीचं लग्न आहे. त्यात आई आजारी पडली मॅडम. कुठला आणायचा पैसा? शेवटी तिच्या इलाजासाठी मला चोरी करायला लागली मॅडम. अरे बापरे काय झाले तुमच्या आईंना? किडनी फेल. बापरे. राईट का लेफ्ट? दोन्ही. अहो ते नाही. राईट घेऊ का लेफ्ट घेऊ? लेफ्ट घ्या की ना. बर आता सांगा राईट का लेफ्ट? जाऊ दे की स्ट्रेट. अहो ते नाही किडनी. किडनी होय मॅडम. दोन्ही. होय. बापरे. थांबा की मॅडम.
ए पोरांनो, सत्या कुठे? चला चला मी दाखवतो मॅडम. काम धंदा काय बी करत नाही, नुसता दारू पिऊन बहिणीला मारतो या आणि हिच्याच कामावर जगतो या. अरे लगीन कशाला केलं मग? 2 पैसे कमवायची अक्कल नाही? सत्या तेच जरा तेच, त्याशिवाय सुधारायला नाही देऊ. मॅडम तो का ते पोरग त्या माणसाला मारते का नाही, तोच आहे बघा सत्या. दादा दादा माफ कर दादा, बायकोला बी समजे ना, आईची शपथ आहे मला. परत जर माझ्या कानावर आलं की तू तिला त्रास देते, तुला दारूच्या ढावात बुडवून मारतो का नाही बघ. आई तुझा कार्यक्रम फिक्स केला ना, नावाचा सत्या नाही. दादा नाही. सत्या तूच का? बोला की काय काम होतं? माझा पगार दे. काय म्हणला? माझा पगार दे. अरे काय रे बलवा, काय कार्यक्रम आहे ह्यो? अवघड आहे. म्हणजे हप्ता मागायची नवीन पद्धत आहे का काय? म्हणजे पगाराला हप्ता आणि हप्त्याला पगार म्हणायला लागली काय माणसं? काय मॅडम, पोलीस असून हप्ता मागताय वे? लाज वाटत नाही का? मी काय हप्ता बिप्ता देणार नाही. जर तुम्हाला हप्ता मागायचा असेल ना, तर तुम्ही चुकीच जागेवर आला. तुम्हाला जर चांगल्या कामासाठी पैसे पाहिजे असतील तर सांगा. काय बलमा? हा 100% बरोबर आहे. काय मॅडमचं नाव आहे? वाघ मारे. त्या वाघ मारे आडनाव आहे त्यांचं. दिलं पाहिजे तू, मला काय टेन्शन नाही. का बरं? मी बिबट्या आहे ना. हे बघा मॅडम, तुमचं आडनाव जरी वाघ मारे असलं तरी आमच्या दादाकडे तुम्ही हप्ता मागायला डेअरिंग करायला नाही पाहिजे होती. ओके ओके, आता सॉरी म्हणू नका, या तुम्ही दादाला माफ केलं. बास झाली बरं का तुझी मस्करी. आणि तू चल माझा पगार काढ. नाही देत जा, काय करायचं ते करा. तुम्हाला दोघाला लय महागात पडल आहे. मॅडम पडून दे किती बी महागात, आमचा सत्या वाघ आहे. तुमचा सत्या वाघ असला तरी मी वाघमारे आहे. तुला पोलीस स्टेशनला यायला लागतं. होय मॅडम, असं कसं पोलीस स्टेशनला येणार? आमच्या सत्या दादाने काय गुन्हा केलाय? आमचा गरिबांचा देव आहे सत्या दादा. पंढरीत येऊन पांडुरंगाच उचलून देणार वय? हा बरोबर आहे. आणि जर तुम्हाला आमच्या सत्यदादासनी घेऊन जायचं असेल तर तुम्हाला आम्हा समदेसनी पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागल. होय होय, तुम्हाला एक दिवस तुला बेड्या घालून घेऊन जाते का नाही बघ. या सत्याच्या हातात सत्याच्या हातात बसत्याल. बेड्या अजून तयार नाही झाला, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम.